आज आपण बनवूया हिरव्या मोड आलेल्या मुगाची धिरडं। इथे आपण मोड आलेले मूग घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, मिरच्या घेतल्यात, जिरं घेऊया, 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग घेऊया, चवीनुसार मीठ घ्यायचे आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे। हे वाटण वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घालूया। छान असं बाइंडिंग येतं तांदळाच्या पिठाने आणि बेसन पिठाने ह्या मुगाच्या आपण जे वाटण केलं आहे त्याला। थोडंसं तेल तव्यावरती पसरून घ्यायचं आहे, नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे धिरडं घालायचं आहे। धिरडं घालून झालं की आपण झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती ही धिरडी काढायची आहेत। घाई करायची नाही, घाई जर केली तर धिरडी तव्याला चिकटून बसतात, त्याच्यामुळे मंद गॅसवरती हे धिरडं काढून घ्यायचं आहे आपल्याला। वेट लॉससाठी छान असा नाश्त्याचा हा प्रकार आहे, करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।